नमस्कार, गुड मॉर्निंग। आज सकाळी लवकर उठून पहिले तर स्वयंपाकाला लागले। स्वयंपाक आवरून ठेवला सगळा, कारण मला मिस्टरांचा टिफिन वगैरे भरून द्यायचा होता आणि मला आज बाहेर जायचं होतं म्हणून। तर सकाळी सकाळी मी इथं भात भाजी वगैरे केली होती। त्याचबरोबर मी इथं चपाती बनवायला घेतली। सकाळी सकाळी चपाती वगैरे सगळा स्वयंपाक आवरून घेतला आणि मला आज बाहेर जायचं होतं हॉस्पिटलला। तर थायरॉइडची टेस्ट ही सकाळी सकाळी काहीही न खाता पिता करायची असते, चहा वगैरे न पिता फक्त पाणी प्यायचं असतं म्हणून। त्यासाठीच माझं आवरायचं चालू होतं। इथं माझं आवरलं आणि आम्ही निघालो हॉस्पिटलला। माझ्यासोबत आमची एक शेजारची येणार होती, तर तिचं पण थायरॉइडची टेस्ट करायची होती म्हणून आम्ही सकाळी सकाळी हॉस्पिटलला गेलो। तर सगळ्या रस्त्यावर पाऊस नव्हता आज, पण पाण्याची सगळी किचकिच झाली होती। तर नंतर हॉस्पिटलला गेलो, तिथं आम्हाला थोडा वेळ बसावं लागलं, कारण एवढे सगळे डॉक्टर नसतात। जी नर्स होती ना, तर ती घेणार होती ब्लड आमचं म्हणून। तर इथं माझं ब्लड वगैरे घेतलं। मी माझं ब्लड घेताना अजिबात बघत नव्हती, खूप भीती वाटत होती मला, पण ही आमच्या शेजारची आहे ना, तर तिचं ब्लड घेताना मी थोडंसं क्लिप घेतली एक। नंतर दोघींनी ब्लड दिलं आणि घरी आलो। तर माझा जो रिपोर्ट होता तो निगेटिव्ह आला। थायरॉइड वगैरे नव्हता मला, पण मला थोडासा त्रास होत होता म्हणून सगळेच म्हणत होते की तुला होता प्रेग्नेन्सीमध्ये थायरॉइड, तर तू टेस्ट करून घे। कारण शौर्याच्या वेळेला मला थायरॉइड होता। आत्ता मला थोडासा त्रास होतोय, केस गळतायत, त्याचबरोबर दम लागतो, थोडंसं धाप लागल्यासारखं होतं थोडंसं चाललं की। चहा पिल्याशिवाय तर मला जमत नाही, म्हणून येता येता चहा घेतला। मस्त असं दोघीजण चहा पिलो आणि घरी आले तर शौर्य उठला होता। येऊन मी नाश्ता बनवायला सुरुवात केली। तर इथं पोहेच बनावं म्हणलं, जे की पटकन होतील असं, आणि कांदा कोथिंबीर कापायला घेतलं। तर सकाळी सकाळी मला कांद्यानं रडवलं, बाकी कोणी रडवत नाही पण कांदा रडवतो मला। जोक्स अपार्ट, माझा नेहमीच कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतच। नंतर पोहे वगैरे बनवायला घेतले। मी इथं पोहे बनवून घेतले कांदा वगैरे कट करून। पहिले तर मी शेंगदाणे तळून घेते, जेणेकरून शेंगदाणे क्रिस्पी होतात आणि पोहे छान लागतात मग शेंगदाणे एकदम क्रिस्पी झाले की। नंतर मी आणि स्वराजने इथं पोहे खायला घेतले, कारण खूप भूक लागली होती यायला। मला 9 साडेनऊ वाजले होते। नंतर त्यात मी आज लवकर उठली पण होती, त्यामुळे लवकर भूक लागली होती। नंतर वरून थोडासा चहा घेतला। पोहे खाल्ले की चहा थोडासा प्यावासा वाटतो म्हणून चहा बनवला इथं। आणि मला जो त्रास होत होता की दम लागणे, धाप भरायची थोडंसं चाललं की, तर डॉक्टरांनी मला वजन कमी करायला सांगितलं। तसंही माझं वजन वाढलंच आहे आता शौर्याला सुट्टी लागल्यापासून। आणि मुलांना काही क्रेविंग्स होत असतात दिवसभर खायच्या, त्यासाठी मी काही करत असते सारखं। तळणं पण जास्त होतंय आणि खाण्यापिण्याच्या वेळा पण नाही राहिल्या आमच्या, त्यामुळे। तर आता मी बघू, शौर्याचं स्कूल चालू झालं की म्हणते वजन कमी करायचं। नंतर दूध वगैरे मी इथं तापवून घेतलं आणि चहा पण तोपर्यंत छान बनला होता। तर चहामध्ये आज जरा थोडासा पांढराच वाटत होता मला। भरपूर चहा पावडर टाकलेला, कमी साखर घातलेला आणि जास्त वेळ उकळलेला चहा आवडतो, तर तसाच मी चहा करून पित असते माझ्यासाठी। नंतर मिस्टर झोपेतनं उठले आणि मग त्यांनी मला सुट्टी घेतली असं सांगितलं, कारण आम्हाला शौर्याचं आता आधार कार्ड अपडेट करायचं आहे। गेल्या वर्षीच तो 5 वर्ष कंप्लीट झाला, आता तो 6 वर्ष कंप्लीट होऊन 7वं वर्ष लागेल। त्यासाठी ते बाहेर जाणार होते। रात्री केलेला फालुदा खायचा राहिला होता, तो थोडासा खाल्ला आणि मग दोघेजण गेले। आधार कार्डचं काम तर नाही झालं यांचं, नंतर यायला सांगितलं। तसं तर ते काम लवकर होतच नाहीये, खूप वेळा ते जाऊन आले, पण अजून तरी आधार कार्ड अपडेट करून नाही झालं दोघांचं। नंतर मग येता येता पिझ्झा घेऊन आले होते, तर मुलांनी पिझ्झा वगैरे खाल्ला आणि दुपारच्या वेळेला, आणि मग संध्याकाळी एकदा परत चहा घेतला आणि मग मला जायचं होतं बाहेर। तर मला कपडे वाळवायचं स्टँड घ्यायचं होतं। मी दरवर्षी म्हणते घ्यायचं पण घेणंच नाही होत, तर ह्या वर्षी म्हणलं की घ्यायचंच आहे ह्या वर्षी, म्हणून मी हे घेतलं स्टँड। तसंही खूप उपयोगी आहे, याच्यावरती खूप कपडे बसतात। दुसरं एक माझ्याकडे हँगर होतं, त्याला चिमटे वगैरे होते पण ते आता खराब झाले, तर हे माझ्यासाठी खूप उपयोगी ठरलं। आणि मग रात्रीचं जेवण केलं। जेवणामध्ये अंड्याची भुर्जी केली होती आणि चपाती। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, बाय बाय।